नावाचं शिबिर आत्ता आपण करतोय. उन्हाळ्यामध्ये शिबिरं होतात. या ठिकाणी खूप साऱ्या महामुनींची मुलगी आणि बऱ्याच डॉक्टर कावलकरांचा मुलगा, यवतमाळची बरीच मुलं दरवर्षी शिबिराला असायची. आत्तापर्यंत आपल्याकडे जागेची अडचण होती, त्यामुळे एकच शिबिर असायचं, 20-25 संख्या असायची. यावर्षी उन्हाळाभर आपण शिबिरं घेतोय. त्याचं वेळापत्रक आणि बाकी सगळे डिटेल्स त्या ठिकाणी दिलेले आहे वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी. तर त्याची माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आत्ता जे आपण नवीन इमारतीमध्ये जे काय करतोय आत्ता उपक्रम सुरू या 1 एप्रिलपासून होते, एक आपण हेल्पलाईन सुरू करतोय निराश झालेल्या व्यक्तींसाठी, कुठल्याही कारणाने असेल ते. मग दारूचा प्रश्न असेल घरात, आजाराचा प्रश्न असेल, नात्यांमधला प्रश्न असेल आणि बोलायला जागा नाही, कुठे बोलायचं, तर अशा सगळ्यांसाठी ती जागा असेल. तर तिथे वेळ देणाऱ्यांची गरज असेल, व्हॉलेंटियर म्हणून काम करणाऱ्यांची, किंवा अशा लोकांना तिथपर्यंत जोडून देण्याची. त्या ठिकाणी मग काही प्रोफेशनल्स पण असतील जे त्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकतील. व्हॉलेंटियर्सची गरज लागणार आहे, वेळ देणाऱ्यांची. आपण काही कोर्सेस सुरू करतोय आत्ता आणि शिबिरं जी आपण घेतो, जसं यात मगाशी दाखवलं होतं की हेल्थ अँड फिटनेससाठी झालेला एक शिबिर, आणि त्यातनं मला वाटतं ही सगळी प्रक्रिया चालू झाली. IMA आणि केमिस्ट असोसिएशननी जो घेतलेला होता त्यातनं. तर आरोग्य एक अतिशय दुर्लक्षित विषय आहे माणसाच्या जीवनातला. त्याच्याबद्दल शिकण्याची कुठेच सोय नाही आहे. पालकत्व तसाच दुर्लक्षित विषय आहे, त्याच्याबद्दल शिकण्याची व्यवस्था नाही आहे. नाती कशी टिकवून ठेवता येतील आणि पक्की करता येतील, तो एक शिकण्याचा विषय आहे. हे अतिशय महत्त्वाचे विषय आयुष्यातले आणि ज्याच्याबद्दल शिक्षणाची कुठेच सोय नाही आत्ता. स्वतःच्या ध्येयाचा कसा शोध घ्यायचा माणसाला आयुष्यात, तो विषय असेल. तर या सगळ्या विषयांबद्दल आपण जरा थोडं सिस्टमॅटिक पद्धतीने करतोय. मग आतापर्यंत असं कधीतरी करत गेलो, पण आता जरा रेग्युलर बेसिसवरती जास्त लोकांपर्यंत कसं जाता येईल या हेतूने आपण प्रयत्न करतोय. आणि मे बी कदाचित मी हे बघतोय येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही बिघडलोचा हा जो काय प्रयोग आहे आपला इथला, आता आज समजा एक 200-400-500 लोक आहेत हॉलमध्ये, आपण येणाऱ्या वर्षामध्ये असा प्रयत्न करू की याचं कदाचित लाईव्ह वेबकास्टिंग होईल आणि जगातनं कोणीही आत्ता या वेळेला ते आपापल्या घरी बसून आपापल्या कॉम्प्युटरवरती बघत राहतील. किती दिवस तुम्ही 200-500 लोकांसाठी करत बसणार आहे फक्त? इतक्या लोकांना या सगळ्यांची गरज आहे आणि त्यातनं प्रेरणा मिळते. तर मग का बरं 2-4च लोकांपर्यंत हे मर्यादित राहावं? मला वाटतं या सगळ्या उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या स्किल्सची आणि वेगवेगळ्या गोष्टींची गरज आहे. आज जसा आनंदने इतका छान तो पूर्ण वर्षभराचा एक आढावा तयार केला, मला असं वाटतं हे आम्ही बिघडलो काय हे समजून सांगण्यातच 15-20 मिनटं जायचे. लोकांना समजतच नाही की काय आहे बा, हे काय भानगड आहे. मला वाटतं इतकं सुंदर ते झालेलं आहे CD तयार, की आता त्याच्या आधारे अगदी सहज हे लोकांना समजू शकते. त्यामुळे मला असं वाटतं पुढचं टार्गेट आपण आम्ही बिघडलोचं असं ठरवायला पाहिजे कदाचित. म्हणजे माझ्या मनाशी तरी जे आहे की हे कदाचित TV वरती चॅनल्सवरती कुठेतरी हे सिरियलच्या स्वरूपात चालू व्हावं लाईव्ह, आणि मग ते कदाचित जगातल्या सगळ्या लोकांनी बघावं आणि आणखीन कदाचित हजारो लोकांचे आयुष्य बदलायला उपयोगी व्हावं. पण त्याची सुरुवात मला नक्कीच असं वाटेल की हे असं जे होणार आहे त्यामध्ये यवतमाळकरांचा अग्रभागी राहणार आहे, त्यांचा झेंडा हा समोर राहणार आहे हे सगळं. ओके. या सगळ्या उपक्रमांना आणखीन एक गोष्टीची जी गरज आहे ती आर्थिक मदतीची गरज असते, आणि मग ते पण तुम्हाला देता आलं. एक संधी आत्ता जी आहे 25 मार्चपर्यंत, मागच्या वेळेस मला वाटतं मी उल्लेख केला होता, लेट चेंज नावाची संस्था आहे, LETZ चेंज CHANGE.org नावाची संस्था आहे, त्यांची वेबसाईट आहे. आणि तिथे प्रयाससारख्या त्यांनी 100 संस्था टाकलेल्या आहेत. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रयासला जे कोणी डोनेशन देईल ऑनलाईन, 100 रुपयापासून तर 2,500 किती पण डोनेशन किती पण देऊ शकतात, ते दर डोनेशन मागे मॅचिंग अमाऊंट देतील 2,500. कोणी 2,500 दिले तर ते 2,500 टाकतील, म्हणजे प्रयासला 5,000 मिळतील. शिवाय असे 300 डोनर झाले 25 मार्चपर्यंत आणि 2.5 लाख रुपये गोळा झाले, तर 2.5 लाखाचा अजून ॲडिशनल इन्सेंटिव्ह प्राईस ते देतील. तर मला असं वाटतं आत्तापर्यंत आपण काहीतरी 50-55 लोकांपर्यंत बहुतेक पोहोचलो आहे. एक 70-80 हजार झालेले. पुढचे 8-10 दिवस आहेत आपल्याकडे. मला वाटतं ज्यांच्याकडे, तुमच्यापैकी किती लोक असे की जे नेट बँकिंग किंवा नेटवरती वापरतात, जरा हातवर कराल जे शक्य आहे ज्यांना, तर त्यांनी इथनं जाताना एक लेट चेंजचा त्या वेबसाईटचा ॲड्रेस घेऊन जा, आणि शक्य असेल तर किमान 100 रुपये तर तुम्हाला ट्रान्झॅक्ट करता येतील. 100 रुपये पण चालतील, मॅक्झिमम जेवढे तुम्हाला देता येणं शक्य आहे त्यांना द्या. ज्यांच्याकडे नाही आहे नेट बँकिंगची सोय आणि ज्यांना ते जमत नाही, त्यांनी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कॅश स्वरूपात द्या आणि ते ट्रान्झॅक्शन करून देतील कुठल्या तरी अकाउंटमधून. या पद्धतीने केलं तर मला असं वाटतं आपली जी इमारतीतली राहिलेली कामं आहे
की आतली फर्निशिंगची कामं बाकी आहेत आत्ता अजून पूर्णपणे काम करायला. मला वाटतं ते कामं सहज पूर्ण होतील पुढच्या महिन्याभरात आणि मग आपण फुल फ्लेश या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये करू शकूया या सगळ्या प्रक्रियेत. तर मी जरा त्या अंगाने बघतो या सगळ्या उपक्रमांकडे येणाऱ्या दिवसांमध्ये सगळं. ठीक. आता काही प्रश्न आपण घेणार आहोत, पण त्याआधी सरांनी मगाशी उल्लेख केला की अनेकांना इच्छा असते की आपल्याला भाषण करता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे. पण गंमत अशी आहे की माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याचं डोकं चालायला सुरुवात होते आणि ते पहिल्यांदा बंद पडतं जेव्हा तो माईक पुढे उभा राहतो. तर या संदर्भातल्या कार्यशाळा मी घेत असतो. अमरावतीला सरांकडे पण मी घेणार आहे पब्लिक स्पीकिंग आणि सूत्रसंचालन कार्यशाळा. तर ती आपल्याला यवतमाळला पण नक्कीच घेता येईल, करूया आपण ते. आणि आता आपल्याला देत नाही शतायुषी होण्यासाठी हे दुसरं एक यशस्वी नावाचं पुस्तक आहे 2. मला या पुस्तकांचा उपयोग झाला, म्हणजे जरुरी नाही की सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल, पण एक अर्थाच्या शोधात नावाचं डॉक्टर व्हिक्टर फ्रँकलचं पुस्तक आहे. ट्यूजडेज विथ मॉरी नावाचं एक मिच अल्बॉमचं पुस्तक आहे आणि मराठीत पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. मार्क इंग्लिश नावाचं मराठीत असलेलं पुस्तक आहे, 2 पाय तोडलेला माणूस जो एव्हरेस्ट चढून गेला. इट्स नॉट अबाउट द बाईक नावाचं मराठीत असलेलं पण पुस्तक आहे की जो सायकलिस्ट आहे, कॅन्सर झाल्यावरती जगातली सगळ्यात कठीण सायकल रेस यांनी 7 वेळा जिंकून दाखवली. म्हणजे ही जरा पलीकडची नावं सांगतो. रुटीन जी पुस्तकं आहे ती बऱ्याच लोकांना माहिती असेल, प्रकाशवाटा आहे, एक होता कारभार आहे. मला वाटतं या ठिकाणी असलेली पुस्तकं जी आहेत ना धनंजय, ही सगळीच पुस्तकं अशी आहेत की जे माणसाचं आयुष्य बदलवू शकणारी आहेत. ही सगळी पुस्तकं मी अनेकदा वाचलेली आहेत, तर इथे बघितलं तर ते जास्त चांगलं आणखीन कळेल. एक मोठी यादी देता येईल मला त्या सगळ्या संदर्भात निश्चितच. हां हां नमस्कार. माझं नाव शिल्पा कुंदार पवार. आत्तापर्यंतचा तुमचा जो पूर्ण प्रवास ऐकला आम्ही, तुम्ही प्रयोगात्मक जीवन जगले आणि त्या प्रयोगाला आज प्रवास आणि प्रयास याची साथ मिळालेली. या जनरेशनला म्हणा किंवा येणाऱ्या सगळ्या जनरेशन करता एक छोटा लूप हॉल्स असतो की इनर व्हॉइस. तुम्हाला स्वतःचा आतला आवाज, स्वतःचा आवाज, तुमचं मन काय म्हणतं, तुमचं मेंदू काय म्हणतो, बरोबर. बाहेरच्या एन्व्हायरमेंटवर इतका आपण डिपेंड असतो की आपल्याला स्वतःचा इनर व्हॉइस कुठेच कळत नाही, मिळतच नाही. अगदी तो कसा मिळवायचा. बस, खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. मला वाटतं खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, अतिशय मोलाचा प्रश्न आहे. गांधी नेहमी असं म्हणायचे की जेव्हा केव्हा माझ्या मनापुढे प्रश्न येतोय की काय करायचं, तेव्हा मी आतला आवाज ऐकतो. या ठिकाणी मी काय पद्धती फॉलो केली मला असं वाटते. बाबा आमटे जे म्हणायचे की भान ठेवून योजना आखाव्या आणि बेभान होऊन राबवाव्या, मी माझ्यासाठी पद्धती अशी केली की अगदी डोकं किट होईपर्यंत विचार करायचा एखाद्या इश्यूचा. मी जेव्हा निर्णय मला घ्यायचा होता की पुढे शिकायचं नाही, हा काही असा रात्रीतून उगवलेला निर्णय नव्हता. मला असं वाटतं 2-2.5 वर्ष त्यावरती प्रचंड मंथन चालू होतं सगळं, आणि अगदी या स्विंगपासून तर या स्विंगपर्यंत असा त्याचा झोका होता सगळा. आणि जसं आपण एखाद्या पाटीवरती वहीवरती लिहितो, सगळं काळ 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 करतो, गिचमिचिड होऊन जातो लिहून लिहून वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या, आणि मग काहीच कळत नाही आता काय आहे. त्यावेळेस ते सगळं पुसून टाकायचं आणि मग डोळे मिटून जे काय उत्तर उमटलेलं असेल मनावरती, तो मला असं वाटतं आतला आवाज आहे. तो आतला आवाज आहे की नाही तपासण्यासाठी आणखीन एक टेस्ट प्रत्येक गोष्टीला आपल्याला तपासायला पाहिजे. असं नको व्हायला की बा तो आतला आवाज आहे असं आपण चुकीचं समजलो, तसं झालं तर पूर्ण आयुष्याचीच वाट चुकायची. मला वाटतं त्या ठिकाणी आपल्याला हे विचारायला पाहिजे की कोणाचं दुसऱ्या कोणाकडनं त्याचं सर्टिफिकेशन करून घ्यायची गरज नको पडायला. अर्थात या सगळ्यांमध्ये परत मुद्दा हा येतो की आपण आपल्या स्वतःला किती ओळखतो हे तपासणं. त्यामुळे मला वाटतं ते जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत जग चालते त्या चाकोरीच्या वाटेने आपण चालत राहावं. आणि मग ज्या क्षणी असं वाटतंय, जसं मी 2 महिने झाले आणि मग निर्णय घेतला, कोणाला सांगितलं नाही, चाबी हँडओव्हर केली आणि निघालो, मग कोणाचा सल्ला नाही घेतला, कोणाला नाही विचारलं. पण हे अतिशय कॉन्शियसली व्हायला पाहिजे. मला वाटतं इथे गल्लत थोडीशी जी होते खूप सारी, ती खूपदा आपण इमोशनल निर्णय घेतो. खास करून नात्यांच्या बाबत आज आपण बघतो की बरेच मुलं मुली पळून जाऊन लग्न करतात, आणखीन काय काय करतात, आणि वर्ष 6 महिन्यात अनेकांचं आपल्याला दिसते की ते अगदी उलटलेलं दिसते ते सगळं. इथे अडचण ही की हा रॅशनल निर्णय नसतो, हा इमोशनल असतो. त्यामुळे जर आतला आवाज पाहायचा असेल तर इट शुड बी अ व्हेरी रॅशनल डिसिजन. त्यामुळे तो क्रॉस चेक करून पण घ्यायला पाहिजे. मी माझ्यासाठी आणखीन एक पद्धती वापरली आतला आवाज समजून घेण्यासाठी, की माझ्या अगदी अपोजिट विचार करणारं कोणीतरी असेल त्याला मी माझ्यासोबत ठेवतो.
आणि त्यांच्याशी चर्चा करतो. मला माहिती आहे की यांच्याकडे गेलं नाही सगळी चिरफाड करणार, माझ्या उलटी सुरू करणार बिलकुल. म्हणजे जसं कोर्टामध्ये होते ना की क्रॉस आर्ग्युमेंट करणारा कोणीतरी वकील, तो काय बोलत असेल आणि त्याच्या सगळ्या आक्षेपांना उत्तर देता येतील का एवढं फुलप्रूफ आपलं करून घ्यायला पाहिजे. आणि ते एकदा झालं की मग मात्र जगाचा विचार करून काम करायला पाहिजे. नाहीतर मग असं होते की खूप सारे लोक विचारच करत राहतात आणि मग असं म्हणतात की टू मच ॲनालिसिस लीड्स टू पॅरालिसिस. त्यामुळे कुठेतरी एक मर्यादा असते विचार करायला, मग कृतीची गरज असते. म्हणजे तुम्ही सैनिकाला जर म्हटलं अरे बा विचार कर समोरच्याला मारू की नाही, त्याच्या डोक्यात आला अरे समोरच्याला मारला आणि तो मरेन, मग त्याच्या बायकोचं काय होईल, त्याच्या पोराचं काय होईल, तर हा मरून जाईल इकडे, असा विचार करताना. मग तिथे शूट म्हटलं की शूट पाहिजे, तिथे विचार नाही करायचा. बंदूक हातात घ्यायची की नाही इथे जरूर विचार करा आयुष्यभर, पण एकदा बंदूक हातात घेतली आणि समोर शत्रू दिसतो तर मग नाही विचार करायचा. मला वाटतं तो आतला आवाज कदाचित आपल्याला ओळखता येईल. इकडे आणखीन एक प्रश्न कोणाला तरी विचार. सर, हां, आपण समाज उपयोगी असे अनेक कार्य करत आहात, पण आपण एक सांगितले की आपल्यामध्ये जो हेकेखोरपणा आहे, तर सांसारिक जीवनामध्ये हा हेकेखोरपणा बाहेर तर ठीक आहे, पण सांसारिक जीवनामध्ये मग कशी मात करता तुम्ही? कारण पुरुष अनेक आहेत इथे आणि म्हणून हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. बरोबर, ठीक, महत्त्वाचा प्रश्न आहे मला असं वाटते. बोलायचं. घर हे दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं. घर हे दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. मला असं वाटतं एक हे जे काही तुम्ही म्हटलं आहे मला मान्य आहे, पण एकाने कोणी पसराव, माणसाने नेहमी पसरावं आणि बायकांनीच आवरावं, हे कुठे आहे? ओके सर एकच मिनटं फक्त मला याला जोडून फक्त बोलायचं, नंतर तुमचा प्रश्न घेऊ आपण. मला असं वाटतं की या ठिकाणी प्रश्न हा असतोय की प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कमी जास्त असते आणि आपल्याला स्वीकारायचं असेल तर त्या सगळ्या कमतरतेसह स्वीकारायला पाहिजे. आपल्याला निवडून असं वेगळं नाही मिळणार आहे काहीतरी. आणि मग तो जो हेकेखोरपणा आहे, मला असं वाटते बहुतेक सगळी जी मोठी माणसं आहे, अगदी बाबा आमटे गांधींपासून सगळी, गांधी बुढा काही कमी हेकट नव्हता त्या अर्थाने. म्हणजे तेवढ्यासारखा हेकट माणूस भारतात झालाच नसेल कदाचित. तो म्हणाले मी म्हणजे हे असं म्हणजे असंच, नाही तर चाललो मी, तुमचं तुम्ही पाहत बसा. मला वाटतं त्या हेकटपणातनंच सगळं उभं होते जे काय आहे ते. कुठेतरी आतला विश्वास असतो की मी जे करतोय ते योग्य आहे, 100% योग्य आहे. त्या हेकटपणाचा अनेकांना त्रास होतो आणि खास करून जवळच्या परिघातल्या लोकांना तर नक्कीच त्रास होतो, त्याचा प्रचंड त्रास होतो. गाडगे बाबा काय कमी हेकट होते का? काय सगळं जे काय गोळा करून आणायचे, लोक आणून द्यायचे बायकोला, तर ह्या बाबाजी आले की सगळं उचलून वाटून द्यायचे. याचा काय बायकोला त्रास नसेल झाला का? भगतसिंग फासावर गेला, त्याच्या आईला त्रास नसेल झाला का? तो कुठेतरी असेल, तो का होतोय एवढंच फक्त, त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे, मला वाटतं दॅट मॅटर्स. ते जर एकदा ठरवता आलं तर मग कदाचित सोपं होते. त्रासाला पर्याय नाही आहे. म्हणजे तुम्ही विस्तवाला हात लावला, हात लावायचा की नाही हा चॉईस तुमचा आहे, पण हात लावणार आणि भाजणार नाही असं नाही शक्य होत. म्हणजे ते होणारच आहे, त्याला काही इलाज नाही त्याला. नाहीतर मग बाजूला व्हावं लागते, म्हणजे मग भाजायची अडचण राहत नाही आपल्याला. शेवटचा प्रश्न घेऊया आपण आता. सर, मी प्रकाश डब्बावार. आपल्याला ओळख करून दिली की सितारवादनमध्ये त्या विशारद आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे त्या एक चांगल्या सुगरण आहे. याचा आस्वाद चांदूर रेल्वेला अनिल पटेल आणि मी आपल्या घरी जेवण केले याचा मला आलेला आहे. आता माझे एक छोटे 3 प्रश्न आहे की आपल्याला एक टर्निंग पॉईंट कुठे मिळाला, आपलं प्रेरणास्थान त्या व्यक्तीचं नाव, आणि आपण परदेश दौरा केला का, त्याबद्दल बस. त्यावर पण आहे त्यातलं एक प्रेरणास्थान मी असं म्हणेल. इथे बसणारे अनेक मुलं पण आहे आमची. मला माहिती नाही स्नेहल आहे का इथे, स्नेहल चौधरी, ही छोटी मुलगी, ही पण माझी प्रेरणास्थान आहे. अनेक लोक आहेत, म्हणजे आत्ता ती समोर दिसली म्हणून फक्त तिचं नाव घेतो एवढंच आहे फक्त. डॉक्टर कावलकर आहे, सुरेश भाऊ आहेत, खूप सारी लोकं आहेत. त्यामुळे एक नाही आहे कोणी. मी जसं म्हणाला की मला कोणी एक देवता नाही आहे, एक प्रेरणास्थान नाही आहे, एक पुस्तक आयडॉल नाही आहे, सुदैवाने अशी स्थिती आहे. बाकी तुम्ही जो उल्लेख केला सुगरणपणाचा, तो डेफिनेटली आहे. म्हणजे सोयणी जे काय आहे तिच्या हातचं जे कोणी खाते ते बहुधाचं विसरत नाही दुसऱ्यांदा परत, असा सगळ्यांचा अनुभव आहे त्या बाबतीत. आणखीन काय विचारलं होतं तुम्ही? परदेश दौरा. हां, गेलो आहे, 3दा गेलेलो आहे. एकदा खूप आधी 88मध्ये स्वीडन जर्मनीला गेलो होतो. मग आमच्या बॅचचं गेट टुगेदर, आमची बॅच जी आहे मेडिकल कॉलेजची 78,
ती जरा फारच उत्साही आहे. त्यामुळे एकदा मग दुबईला गेलो होतो, मग एकदा सिंगापूरला गेलो होतो. बस एवढंच, म्हणजे त्याचं काही फार हे नाही आहे, अप्रूप आणि कौतुक मला असं वाटते. या ठिकाणी आपण हां प्रश्न विचारायचा एक शेवटचा. ठीक आहे, चालेल. शेवटचा घेऊया आपण आता. हा मला माहिती आहे की हा संवाद म्हणजे पण लागते, संवाद चालू राहू शकतो पुढे पण. नमस्ते सर. सर माझा एक प्रश्न होता की तुमच्या वडिलांचा स्वभाव हेकेखोर आणि तुमचं व्यक्तिमत्व पूर्ण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालणारं, मग त्याच्यामध्ये तो कुटुंबातला आणि तुमचा या म्हणजे कदाचित त्याच्यासाठी तुमचा म्हणजे संन्यासाचा सुद्धा इच्छा होती, तर त्याचा असा ताळमेळ कसा झाला, म्हणजे त्याचा त्रास झालाच असेल त्यांना आणि तुम्हालाही कदाचित. आणि त्याच्यानंतर तुमची साधी राहणी जी आहे, म्हणजे आता ॲक्च्युली तुम्ही जो शर्ट घातलाय तो कुठेतरी थोडासा फाटला आहे, मी त्यांना पाहिलं होतं मगाशी. आणि ती साधी राहणी सर व्यक्तिमत्वात कसं आपण समाजात वावरतो आणि ती झगमगाट जी आहे आत्ताची आणि त्याच्यातूनही वेगळेपणा तो कसा जपता येईल त्याच्याबद्दल थोडंसं. ओके. मला असं वाटतं की त्रास तर होतोच हेकेखोरपणाचा, डेफिनेटली होतो. पण सुदैवाने माझ्या वडिलांच्या बाबत असं होतं की त्यांनी कधी माझ्यावर लादल्या नाही गोष्टी, फार सांगण्याचा प्रयत्न केला, आग्रह ठेवला, पण लादल्या नाहीत काही. फॉर्च्युनेटली मी सुदैवी असं होतं की घरची फारशी जबाबदारी माझ्यावर नव्हती, आर्थिक किंवा बाकी सगळी. ती वडिलांनी कधी आईवडिलांनी माझ्यावर टाकली नाही आणि सोयीस्कररित्या मी पण नाही घेतली शेवटपर्यंत. मी आत्ताही आमच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी माझा लहान भाऊ करतो तिकडे सगळं जे काय ते, मला काही फार त्याच्यात डोकं नाही टाकायला लागलं कधी, त्यामुळे मला सोपं गेलं ते सगळं करायला. हेकेखोरपणाचा त्रास तर असतो, सगळ्यांना असतो, आणि खास करून तर जवळच्या लोकांना जरा जास्त असतो. दूरच्या लोकांना कसं की आता मी समजा तुम्हाला भेटतो, माझा कारण तुमचा काही रोजचा नाही आहे संपर्क,